तर चला मंडळी, आषाढी एकादशी निमित्त केळीच्या पिठाचा जाळीदार डोसा आपण इथं बनवत आहोत। तर त्यासाठी मिक्सर जारमध्ये आपल्याला 1 वाटी भरून केळीचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ आपल्याला लागेल। नंतर भगर घ्यायची आहे अर्धी वाटी। हा डोसा तिखट चवीला खूप छान असतो, म्हणून मी 3 मिरच्या घातलेल्या आहे। यासोबत 1 चमचा जिरं घालायचं आणि हे वाटण तयार करायचं। एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे पीठ काढून घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे। यासोबतच सपाट चमचा मीठ टाकायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ही एरवी आपण डोसा जसं बनवतो त्याप्रमाणे असावी, अशा प्रकारे। आता आपल्याला डोसे काढायचे आहे, त्यासाठी पॅनला थोडं तेलाने ग्रीस करायचं मध्यम आचेवर आणि अशा प्रकारे आपल्याला डोसा काढायचा आहे। म्हणजे रिकाम्या जागा भरतो त्याप्रमाणे डोसा काढायचा। चमचा हा पॅनला टेकवू नका आणि थोड्या वेळाकरता म्हणजेच 2 मिनिटाकरता यावर झाकण ठेवून वरची जी बाजू आहे ती थोडीशी कोरडी होईल तेव्हा याला तेल लावून घ्यायचं आणि आलटून पालटून शेकून घ्यायचं, म्हणजे कुरकुरीतपणा जाळीदारपणा याला येतो। तुम्ही बघू शकता किती छान डोसा झालेला आहे। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा केळीच्या पिठाचा डोसा? नक्कीच आवडला ना? तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा ही रेसिपी आणि अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।